आज सगळी तयारी करून मग आम्ही दोघी जणी निघलो होतो जायच्या दिशेने. तर पहिला नाही, दुसरा नाही, तर आमचा हा तिसरा प्रवास होता दोघींचाच. तर प्रत्येक प्रवास हा नवीनच आपल्याला अनुभव देत असतो. तर इथं दिवला सोडून जायचं होतं शिवमला इथं घरी. तर दिव चांगलं शिवमसोबत गप्पा आणि बाय बाय करत होती सारखंच. तिला जायचं म्हणलं की ना खूप जास्त मज्जा येते आणि बाय करायला तर आधी जास्तच उत्तम असते. तर त्या दोघांना बघून मला सुद्धा कसं तरी वाटत होतं. खरं तर रोज रोज सोबत असतात, पण आज सोडून जात होती तर किती गळा भेट करत होती. यांच्याकडे बघून ना कधी कधी ईर्ष्या वाटते मला. तर किती क्यूट आणि सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. आणि देव तर अजूनच जास्त क्यूट सारखे नाटकं करत होती. पण दादा खूप नाराज होता, तो आम्हाला सोडायला देखील आला नव्हता. तर आम्ही दोघीजणी तर खाली उतरलो, बॅग वगैरे घेऊन आणली होती. आता आम्ही आमच्या गाडीनंच जाणार होतो अर्ध्यापर्यंत, आणि तिथून पुढे जास्त ट्रॅफिक जास्तच असते म्हणून आम्ही काही गाडीनं जाणार नव्हतो. मला जास्त भीती वाटते गाडी घेऊन जायची प्रत्येक ठिकाणी. पण काही काही ठिकाणी नावेलाज होऊन जातात. इथून नेमकं ॲटोन होता लागत डायरेक्टली, म्हणून आम्ही अर्ध्यापर्यंत इथं गाडीनं गेलो आणि तिथून नंतर ॲटोने गेलो. कारण ट्रॅफिकमध्ये गाडी घेऊन जायचं म्हणलं की मला नको नकोसं होतं. आणि रस्त्याने तरी बी आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागलं होतं, पण कसं ॲटो कुठून पण निघून जातो. फायनली आम्ही पोहोचलो होतो आमच्या ठिकाणी. आता रस्त्याने मला खूप भीती वाटते, कधी कधी गाडी सुटते की काय, कारण गाडीचा टायमिंग एक असतो आणि आपल्याला रस्त्याने जाताना खूप जास्त वेळ होतो. फायनली आम्ही तिथं पोहोचल्यानंतर आम्ही गाडीची वेट करत होतो, गेली की काय म्हणून बघत होतो. पण नाही, आमची बस काही मिस झाली नव्हती. तिथे खायला वगैरे थोडंसं घेतलं, कारण आम्ही घरून काही जास्त खायला नव्हतं आलं. आणि फायनली आम्हाला बस लागली होती. बसमध्ये बसल्यानंतर एकदम जवळ पोहोचायच्या टायमिंगला आमचा काहीसा अवतार असा झाला होता. या टायमाला आमची बसमध्ये जरा जास्तच परेशानी झाली होती. देवने उलट्या वगैरे केल्या होत्या आणि एकदम पहाटेच्या सुमारास आम्ही एकदम परळीच्या जवळजवळ गेलो होतो. थंडी एकदम कडाक्याचीच पडली होती. दोघींचे बी हाल असे बेकार झाले होते की बघायचंच काम नाही. उतरल्यानंतर आम्हाला घ्यायला येणारच होतं. तर उतरल्यानंतर दिवाशी पांघरून घेऊन बसली होती, कारण थंडी खूप जास्त पडली होती. ती पण उलट्या करून जास्त बेजार झाली होती. आणि फायनली आमचा मुंबई टू परळीचा प्रवास यावेळेसचा असा झाला होता. तर चलो बाय.